नमस्कार. तर आज खऱ्या अर्थाने कामाला मुहूर्त लागला आहे ना. बरोबर. तर जवळजवळ 5-6 दिवस झालं मटेरियल येऊन पडले. आज करायची पाईपलाईन, उद्या करायची पाईपलाईन. तर पाऊस आल्यावर तर काय मालक मग थंडगारच पडला. मग मालकाने विषयच सोडला पाईपलाईन करायचा. काय करायचं, पाईपलाईन करायची म्हणजे नुसती करायची म्हणजे करायची नाही. त्याला जिथली तिथं करायला लागतं. आपल्याला काही गोष्टी माहिती नव्हत्या. मग सॉकेट राहिलेले, कोक राहिलेलं. ट्रॅक्टरवाले मालक बी आले तर घरी. सकाळी मामा येऊन सांगून गेले. चाललेलं आता चालले चपला नाही आली का घेऊन, काय माहित नाही. चाललं त्यांना म्हणा की माझं आलंय होत म्हणा, तुमच्या ह्यानी या. आज होत आहे म्हणायचं आहे ना. आपलं काम सगळं होतंय आज. बर, काय राहत नाही. महत्वाचं म्हणजे काय केलं, ही पाईपलाईन करायची म्हणजे तुम्हाला धावतो या माझ्या मागं. सिस्टीम अशी केली खालच्या विहिरीची. दरवेळेस म्हणजे आता पावसाळा म्हणून ठीक आहे, पाण्याची सगळी सुविधा आहे. पण उन्हाळ्यामध्ये काय होतं की बारकी मोटर खालच्या विहिरीत टाका, खालच्या विहिरीचं पाणी निघलं की वरच्या विहिरीत टाका. ती प्रत्येक वेळेस कुटाणा. म्हणून काय केलं, खालच्या विहिरीनं डायरेक्ट 2 इंची पाईपलाईन मोठी. एकदाच पैसे जातात, जाऊन द्या मरून द्या. थोडा त्रास होतो एकदाच, पण पुन्हा लाईफ टाईम टेन्शन नाही. मागं मोर असलो घरी नसलो, बापूंनी बटन टाकलं, अश्विनी गेली बटन टाकलं, टाक्या भरतील, झाडांना पाणी लागेल, सगळ्या गोष्टी होतात. मग काय केलं, आपल्या घराला पाणी, संडास बाथरूमला ह्याला पाईपलाईन कुठेच केली नव्हती, सगळीकडेच केली, कुठेच केली नव्हती आतापर्यंत. आता एकदम व्यवस्थित जिथली तिथं हिथून तिथून पाईपलाईन केली, तिकडून आणली. आता बारकी पाईपलाईन पण लगेच करायची आजच. हाय तर बारक्या पाईपा भरपूर आहेत, त्याला जॉईंट येते वगैरे सगळं जोडत वगैरे. बारकी पाईपलाईन पण टाकायची करून. म्हणजे काय होणार, वरच्या विहिरीत पाणी नसलं की खालच्या विहिरीचं बटन टाकायला येणार, खालच्या विहिरीत पाणी नसलं की वरच्या विहिरीचं बटन टाकता येणार. नंतर नुसतं फक्त असं बटन टाकायचं, अशी सिस्टीम करायची मला. आणि लाईटीची पण अशी सुविधा करायची नंतर की घरी बसून घरनंच बटन टाकणार आणि घरनं बटन टाकलं की ओप पाणी येणार. म्हणजे असं. आणि आता आपला खाली टँक पण आहे माझा. आता त्या टँकमध्ये मस्तपैकी आता तिथली स्वच्छता करायची. तिथं पण एक 35 ते 40 हजाराचा कागद जातोय. काल हिशेब केला की स्वच्छ करून टँकमध्ये कागद टाकायचं आहे आपल्याला छानपैकी. म्हणजे पावसाळ्यामध्ये भरून ठेवल्यानंतर उन्हाळ्याचं टेन्शन जाईल सगळ्या झाडांचं. एक झाड जळून द्यायचं नाही. असं देत तरी आता ही पाईपलाईन आहे आणि ह्याच्यावरती आपली ती ह्याची झाडं येणार आहेत. इथं पण झाडं लावून टाकायचे आहेत कडनी, एक गोलेड्या पूर्ण. आता तुम्ही माणसानं पूर्ण घरालाच चारी खांदून घेतली होती, कारण आपल्याला हे पूर्ण पाईप फिरवून किचनच्या तिथं पाणी न्यायचं होतं. टाकीचं स्टँड तिथं बनवायचे. तर असं पूर्ण उकरलं होतं, हो का. असं उकरून घेतलं होतं सगळं असं मस्तपैकी. आपलं हे असं पाठीमागून घर दिसते बघा. असं इकडं आपलं टाकीचं स्टँड होणार आहे किचन पाशी असं इथं. आणि इकडं पण जी केली चारी अशी, तर ह्यात पण पाईप टाकायचा आहे छोटा. कसला 1 इंचीचा पाईप टाकून इकडची पण पाईपलाईन करून घ्यायची. तर असं पूर्ण राऊंडच JCB आलता त्यावेळेस सगळं करूनच घेतलं. आणि अशी पुढं झाडं लावून टाकल्यात. ते तुम्ही बघू शकता आंब्याची ह्याची. तर चला आता हे पाईपलाईन करून प्रत्येक झाडाच्या सबनींनी ड्रीप वगैरे हातरून होतं या. आणि हे राहिलेली नारळाची झाडं, ही झाडं पण मग आता ती लावून टाकायच्यात. तर टँकचं नियोजन अजून 1-2 महिने जाईल, तर कुठे झाडं ठेवायची मग टाकायची लावून ती पण चाललंय. तर आपल्या कंपनीचा ही पाया बिया भरून झाला. आता हे पण 2 दिवसात काम चालू करायचंय. सगळी रेंगाळलेली कामं चालू करून घ्यायची आता, आहे ना. चालू करून नाही घ्यायची, संपवून टाकायचं एक. म्हणजे चालू केलं तरच संपणार ना, नुसते बघत बसल्यावर नाही होणार, आहे का नाही. अडचणी असतात, काय गोष्टी असतात, त्याच्यामुळे रेंगाळतं. ओके. आता काय झालं, हेतून इकडं खांदलाय खड्डा. लय जायची इच्छा होती की JCB लावून उकर. आता JCB लावून उकर, आता JCB लावूनच उकरायचंय. आता JCB याची वाट बघायची मला. JCB लावूनच उकरायचं. आता त्याच्यामुळे काय मी टेन्शन घेत नाही. कुठं लय त्रास नाही घ्यायचा, लय त्रास नाही घ्यायचा. उकरायचं, JCB लावूनच उकरायचं आणि एकदम व्यवस्थित उकरायचं.
बर आहे ना, कोणाला जास्त त्रास झाला नाही पाहिजे, आहे ना. हो, आपापसात. आपापसात हा एकदम मस्त पैकी टकाटक खटाखट. असू देत तर. झालंय, मस्त होणार आहे पुढं. दिसतंय भविष्य काय आहे ते दिसतंय का? होणार आहे. पण ह्यात झाड दिसत ना कॅमेऱ्यात कसलीच. हो म्हणा, अजून नाही हो, अजून 1-2 वर्षांनी मस्त होणार आहे सगळं. तोपर्यंत दम काढायचा, आहे का नाही. तोपर्यंत होतंय आपलं, लागतंय सगळं हळूहळू. रांकीला होत्यात तशी हळूहळू कामं. आपल्याला सध्या जरूर आहे कंपनीची, म्हणतोय तसंच. नुसतं चॅनल उभा केलं, पाया भरून घेतला, 2-3 दिवस मिस्त्री आलं आणि आता काय आता पुन्हा चालू. आता पुन्हा चालू करायचं, व्यवस्थित करायचं. पुन्हा फक्त काम आणि कामावर फोकस. असू देत तर. चला, चाललंय ह्यांचं. आणि आता ह्याने ट्रॅक्टरनीच बुजवायची पाईपलाईन. ही ट्रॅक्टर येणार आहेत लोंढे. जेसीपी लावायचं, जेसीबी लावायचं, बुजवायला पण जेसीपी लावायचा, नोकरायला पण जेसीपी लावायचं. बरं, जेसीबीच लावायचंय. एक टेन्शन घ्यायचं नाही. काय घ्यायचं नाही, नो टेन्शन. हा टेन्शन घ्यायचं. जेसीपीने सगळ्या गोष्टी करायच्या. मला ही पण कंपनी माझी अशी उभा राहिलेली दिसते, त्याच्यावर नाव व्यू टाकलेलं असं माझ्या डोळ्यासमोर दिसतं. आणि स्वप्न बघितली तर पुढं दिसतात, असं असतं. तर थांबा, मी पण दाखवते तुम्हाला इकडं. चला तर, झालं सकाळचं. कसं काम वगैरे आवरलं सकाळी. हे तावं कामावर गेला. तर ह्यांची हिस्ट्री सांगते मी तुम्हाला. सकाळी उठलं की उठलं की म्हणजे 6:30च्या आसपास कामावर गेलं. लई काम आहे म्हणलं, सगळं काम आवरतं तिकडचं. आणि मग म्हणलं 2-3 दिवस म्हणजे घरी लक्ष द्यायला येईल. गेलं कामावर. परत गेलं की मला असं 8-8:30ला तर फोन आला. अश्विनी MIDC मध्ये आज गुरुवार आहे, त्याच्यामुळं आज काय लाईट नाही आहे बारामती MIDC मध्ये. तर मग काय करू म्हणलं, या मग आपली पाईपलाईन ही जोडून घेऊ. मग परत कंपनीत गेले भरण्याच्या. पण बारामतीत त्या कंपनीत पण गुरुवारची सुट्टी असते. मग तिथून पण येडा मारून आले. मार्केटला गेले, जरा मसाले वगैरे आणायचे होते, ते मसाले घेऊन आले. असं भरपूर काम केलं. मग घरी आल्यानंतर पाईपही जोडायला घेतलं जेवण करून. असं देत तर असं नियोजन आहे सगळं मस्तमध्ये. आता हे पण सगळी लेवल करून घ्यायची ट्रॅक्टर आल्यानंतर. जे आपण खड्डे वगैरे जेसीबीने काढलेले, माती वगैरे जास्त झालेली सगळी शाप लेवल करून घ्यायची. असं देत तर लागते त्यांना मदत करू. बाय. छोटासा व्हिडिओ कसा वाटला काय सांगा. आणि आता जरा असं कसं राडा दिसेल. हाय आता कच येऊन पडली, सिमेंटच्या पोती झाकून ठेवल्यात, इटा आल्यात. हाय थोडंसं बांधकाम वगैरे काय करायचं म्हणलं होतं थोडासा राडा. पण परत नंतर चांगलं होतं. कुठल्या पण गोष्टीचं तसंच असते. बाय.